नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री गजानन महाराजांच्या महात्म्य यामधला 13वा अध्याय घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. संत महात्मे या भूवरी, भक्तगणांचे कैवारी, सगुण रूप हे ईश्वरी, जनकल्याणास्तवासे, गोप सखा श्रीहरी, पावा आधरी तो धरी, धेनू चारता वनांतरी, वस्य न करती पयपाना, करी आता कृपादान, कोण मज तुझ वाचून, देई मज अवधान, सेवा कार्य हे कराया, कोणी सज्जन कोणी दुर्जन, कोणी नास्तिक भाविक जन, मठा कारणे जमविती धन, सद्गुरु चरणी भावसे, गजानन थोर संत, लीला त्याच्या अघटित, येईल जे मनात, तेच करुनी ते दावती, तेजोमय दिनमानी, गजानन कैवल्यदानी, तिमिरा घालवनी, प्रकाश अवनी करीतसे, समर्थ बसती ज्या ठाई, परकोट उभारून तो होई, अन्न छत्रपान पोई, त्या ठाई नित्यची, सद्गुरु पाहती काज, सोहळा पहावया आज, शेगावी जाता सहज, पहावया मिळत असे आपणासी, भक्तगणांच्या जे मनी, तेच आले सर्व घडोनी, सहाय्य केले सरकारनी, ज्या ज्या परी गरज भासे, येता काही अडथळे, समर्थ वदता ते टळे, गजानन कृपेमुळे, सहज साध्य ते होत असे, येथे होती चमत्कार, घडले काही जे प्रकार, केले असती सादर, संत वचना मानोनी, सवडद नामे गावात, गंगा भारती होता राहात, कुष्ठरोगी अतित्रस्त, संत दर्शना तो पातला, डोके ठेविले पायावर, चापट बसली गालावर, उभा टाकला जोडिले कर, कृपा सद्गुरुची फावया, लाथा बुक्या थापडा खाई, संत गजानन कृपा होई, थुकले महाराज त्या ठाई, मलम मानवनी तो लाविला, घाण वाटली ती जनाला, जन बोलती टोचुनी त्याला, खंत नसे त्या मनाला, व्याधी रहित तो जाहला, गंगा भारती वदे जना, व्यर्थ न करावी कुचंबना, थुंकी नसे हा मलम जाना, विनम्र भावे सांगत असे, स्नानास बसती गजानन, तेथील माती ती आणून, तिचेच करुनी लेपन, पूर्वावत तो जाहला, सुगंध असे मातीस, भारती सांगे त्या जनास, सत्य न वाटे कुटाळ्यास, प्रत्यय तयासी दाखवला, कुटाळ तो शरण आला, वदले गजानन चरणाला, गर्व त्याचा तो निमला, संत कृपेने सहजची, नित्यनेम गोसाव्याचा, एक तारीवार भजनाचा, त्याच नामी रंगली वाचा, संतुष्ट गजानन ते जाहले, कुष्ठरोगी झाला बरा, पत्नी आली न्यावया घरा, त्यागिले त्याने संसारा, काळ तेथेची घालविला, अनेक भक्त कितीतरी, चमत्कार होती नाना परी, लिहावे ऐसे वाटे जरी, ग्रंथ वाढेल त्या कारणे, रोग साथीचे जरी येती, गजानन तया निवारिती, मनी असता श्रद्धा भक्ती, कल्याण तयाचे होत असे, धरी मनी शुद्ध भाव,
कृपा करी सद्गुरु राव, स्थान पूज्य शेगाव, विदर्भ पंढरी सत्य जाना, रोग साथीचे येती, गजानन तया निवारिती, मनी असता भक्ती, दर्शना जाती जन शेगावी, श्यामसिंग मुडगावाचा, लाभ घेण्या दर्शनाचा, मार्गधरी शेगावाचा, दरबारी तो पातला, चरणावरी ठेविला माथा, वदते झाले सद्गुरुनाथा, मुडगावी चालावे आता, इच्छा मम ही पुरवावी, महाराज ग्रामी त्या जाती, चतुर्दश रिक्तती तिथी, अन्नदान करावे चित्ती, बेत तयाने ठरविला, महाराज वदती पौर्णिमेला, जीव घाली सर्वांना, न मानती वचनाला, सिद्धता ती जाहली, भोजनासी जमले जन, पात्रावर वाढले अन्न, आकाश ते आले भरून, मेघगर्जना जाहल्या, वर्षा झाली जोरदार, अन्नाचं केलं मातेर, श्यामसिंग तो लाचार, शरण गेला गजानना, भंडारा झाला दुसरे दिवशी, प्रसाद मिळाला सर्वांसी, संतोष पावला मानसी, कृपा प्रसाद लाभला, मुडगावचा पुंडलिक, भाकरे नावाचा भक्त एक, असे अति भाविक, वारी शेगावची नित्य करी, वारीस जाता ज्वर आला, रस्त्याने न चालावे त्याला, आळवी मनी सद्गुरुला, ग्राम शेगाव ते गाठले, गजानन घातले दंडवत, पुंडलिक होई व्याधी रहित, आनंदले त्याचे चित्त, गडांतर टळले खचितची, यती श्री गजानन महात्म्य 13 अध्याय समाप्तम. शुभम भवतु. अध्याय 14. गण गण गणात बोते. श्री गणेशाय नमः. जय जय राघवा रामराया, सती कौसल्या तनया, दीनवत्सला तव पाया, भावपुष्पाया वाहतसे, अजानुबाहू धनुर्धर, अससी कृपेचा सागर, दुष्ट सहारण्या अवतार, भारवाहसी भक्तांचा, कृपा करी रघुनाथा, अनाथाच्या नाथा, सुरस लिहावी कथा, दासाच्या या हातुनी, खेरडा ग्रामी एक ब्राह्मण, असे सदाचार संपन्न, प्रपंच परमार्थ साधून, कार्यापले करीतसे, घरी येती पाहुणे फार, घेई अवघ्यांचा समाचार, सर्वावरी परोपकार व्रत, हेची तो चालवी, कर्जाचा वाढला भार, येई घरी सावकार, परी फेडण्या कर्जलाचार, जीवनासी तो त्रासला, मनी करुनी विचार, सोडिले तये घरदार, तीर्थाटना सत्वर, जावया कारणे निघतसे, स्टेशनावर घेता तिकिटासी, गृहस्थ भेटला एक त्यासी, वदला तया कुठे जासी, स्थिर चित्ता ठेव तू, तीर्थाटना जरी जासी, प्रथम वंदी संतांसी, गजानन असता शेगावासी, थोर महात्मा खचितची, विचारणा करी अंतरी, जाई आता सत्वरी, उगीच भलते काहीतरी, मनी चिंतने बरे नसे, अकस्मात भेटला ब्राह्मण, मनी वाटे असेल कोण, गेला असे गोंधळून, आला असे तो शेगावी, दर्शन घेतले महात्म्याचे, कथिले सर्व तयासाचे, हेतू जे जे असती मनीचे, शंका निरसन जाहली, स्टेशनावर भेटले कोण, घेतले का तया जाणून,
जा आता घरी परतून, हेच सांगणे तुझासे. आत्महत्या करू पाहसी, होते जाणे हिमालयासी. त्रासोनी या जीवनासी, करणे हे का योग्य असे. धन आहे मळ्यासी, बाभळीच्या त्या बुडासी. नशीब तुझे उदयासी, येण्या संधी ही पातली. होता रात्रीचे 2 प्रहर, खोदण्या जाई सत्वर. जाना करावा उशीर, परतोनी तया लाविले. जैसे तया सांगितले, तैसे त्या विप्रे केले. सत्यवचन ते जाहले, द्रव्य घटतो सापडला. शेगावी तो परत गेला, दान धर्म बहु केला. प्रेमानंदे नाचला, कृपा प्रसादे संतांच्या. सोमवती पर्वकाळ पाहून, करावे नर्मदा स्नान. सवे घ्यावे गजानन, भक्तगणा वाटतसे. बंकटलाल मारुती चंद्रभान, सवे तयाच्या गजानन. ऐसे अनेक भक्तगण, ओंकारेश्वरी त्या पोहोचले. नर्मदेचे अवघे घाट, स्त्री पुरुषांनी भरले दाट. न मिळे जावया वाट, गर्दी अपार ती लोटली. नावी माझी बैसून, निघाले ते सर्वजण. खेडी घाट स्टेशन, जवळ तोची करावया. नर्मदेच्या मध्यांतरी, नाव आदळली खडकावरी. खोच पडली तिज भारी, आत पाणी ते शिरले. घाबरले सर्वजण, परी शांत होते गजानन. मुखे चालले नामस्मरण, गण गण गणात बोते हो. आम्ही न आपले ऐकले, म्हणून का ऐसे जाहले. अपराधी आम्ही आहोत भले, वाचवा वाचवा प्राण हे. स्तवन केले नर्मदेचे, गजाननाने सवे वाचे. पाणी ओसरले साचे, नाव पुरवत जाहली. नर्मदेने घेतला वेश, कोळीन रूप धरी खास. लावली नाव तिरास, अवघ्यांनी ती पाहिली. चित्रकूटचे नाथ माधव, शिष्य त्यांचे सदाशिव. तात्या असे टोपण नाव, दर्शनास आले शेगावी. गजानन बैसले जेवनास, पाचारी नाथ शिष्यास. उशीर झाला तुम्हास, येण्यास होया ठायासी. माधवनाथ गुरु त्यांचे, भाग्य लाभले जे भोजनाचे. राहिले सेवन तांबूलाचे, विडा नेऊनी द्या त्यांना. वानबळे नाम त्यांचे, शिष्य माधवनाथाचे. स्मरण करता त्यांचे, भेट हीच साक्षात हो. यती श्री गजानन महात्म्ये 14th अध्याय समाप्तम. शुभम भवतु.